पुण्यातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुका जेवढ्या भव्य असतात तेवढ्याच देखण्या देखील असतात आणि या सगळ्या मिरवणुकीच्या वाटेवर आपण बघतोय की रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या जातात आणि या रांगोळ्याच्या पायघड्या ज्या आहेत त्या विविध रंगांनी घातलेल्या ह्या पायघड्या या उत्सवाची शोभा अधिकात वाढवत आहेत। मात्र ज्या मुख्य चौकामध्ये ही मिरवणूक येतात तो अलका चौक आणि आता तिथे बघतोय आपण की सगळ्यात मोठी रांगोळी जी आहे ती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे घातली जाते आहे आणि विविध रंगाची ही रांगोळी या रांगोळीच्या माध्यमातून दरवर्षी एक संदेश देखील दिला जातो आणि त्यामुळे ही रांगोळी महत्त्वाची आहे असं म्हणूया। खरं तर मागील 27 वर्षापासून हा उपक्रम राष्ट्रीय कला अकादमी दरवर्षी न विसरता घेते आणि याद्वारे या मिरवणुकांची शोभा वाढवते। मात्र ही सगळी सेवा पुरवताना त्यांचा नेमका काय भाव असतो जाणून घेऊया आपण। खरं तर 27वं वर्ष आहे असं म्हणताय। यावेळेसची रांगोळीची नेमकी थीम काय आहे, किती कलाकार तुम्ही हे सगळे साकारता आहात? राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षी या मानाच्या गणपतींच्या समोर आपण लक्ष्मी रोडवर रांगोळ्या काढतो। टिळक पुतळा चौकापासून ते अलका टॉकीज चौकापर्यंत या संपूर्ण रांगोळ्या असतात आणि प्रत्येक चौकामध्ये ही रांगोळी असते आणि दरवर्षी आम्ही वेगवेगळा एक सामाजिक विषय घेऊन या रांगोळ्या काढत असतो। तर यावर्षीचा विषय आहे कचरा व्यवस्थापन। म्हणजे पर्यटक जेव्हा कुठेही फिरायला वगैरे जातात त्यावेळी प्लॅस्टिक कचरा सगळीकडे टाकतात आणि त्यावेळी तो कचरा तिथंच कुजला जातो आणि तिथली जमीन वगैरे नापीक होऊन जाते। तर त्या कचऱ्याचे काय काय दुष्परिणाम होतात हे सगळे आपण या रांगोळ्यांमध्ये प्रत्येक चौकामध्ये एक मोठी रांगोळी आहे त्या रांगोळीमध्ये आपण हा विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडलेला आहे। याच्यामध्ये आपण 1500 किलो रांगोळी आणि जवळजवळ 1000 किलो रंग वापरतो आणि याच्यामध्ये साधारण 300 कलाकार आम्ही सर्वजण मिळून ही रांगोळी आम्ही साकार करत असतो। खरं तर रांगोळी ही मांगल्याचा भाव निर्माण करणारी कलाकृती आहे आणि आपण बघतोय की हे सगळं जे वातावरण भारावलेलं आहे